मित्रांनो तुमचं माझ्या चॅनल स्वागत आहे. माझं नाव आहे देवेश करायचं तुमचं स्वागत आहे. तुमच्याकडे प्रथा नवीन गाडी बनवलं आहे जी असणार आहे होंडाचा मॉडेल आहे. याच्या आधी मी त्या गाडीचा व्हिडिओ बनवलेला ॲमेज होती टॉप मॉडेल. आता ही जी मॉडेल ही VX मॉडेल आहे तुम्हाला दाखवतो. मित्रांनो तुमच्याकडे परत आज ही गाडी नवीन आणलेली आहे. आपली ही आहे ॲमेजची VX मॉडेल आहे. याच्यामध्ये तुम्हाला फक्त 3 व्हेरियंट मिळतात. एक असणार आहे बेस मॉडेल VX आणि ZX मॉडेलचा मी व्हिडिओ बनवलेला आहे. तुम्हाला तो बघायचा असेल तर तुम्ही माझ्या चॅनलवर तुम्ही बघू शकतात. त्या व्हिडिओचा तुम्हाला लिंक आहे ना या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला भेटून जाईल. आता तुम्हाला या गाडीमध्ये काय काय असणार तुम्हाला सांगून देतो. टॉप मॉडेलमध्ये तुम्हाला आडास विथ तुम्हाला जे लेन ट्रॅकिंग जो आहे फंक्शन तुम्हाला टॉप मॉडेलमध्ये भेटेल. VXमध्ये तुम्हाला आडस भेटणार नाही. याच्यामध्ये तुम्हाला काय काय असणार आहे फीचरमध्ये तुम्हाला फक्त मी ते सांगून देईल. आणि मेन म्हणजे डिझाईन पण गाडीची ऑलमोस्ट तुम्हाला सेम असणार आहे. फक्त काही काही ठिकाणी तुम्हाला थोडंसं क्रॉस कटिंग केलेली थोडीशी. VXमध्ये तुम्हाला काही फीचर भेटणार नाही जे टॉप मॉडेलमध्ये भेटतात. आणि बेस मॉडेलमध्ये तर काहीच भेटत नाही तुम्हाला फीचर्स. स्टार्ट करतो पहिल्यांदा गाडीच्या या फ्रंटपासून हेडलाईटपासून करतो. हेडलाईटमध्ये तुम्हाला काही चेंजेस नसणार आहे. हेडलाईट तुम्हाला ऑलमोस्ट सेम असणार आहे. टॉप मॉडेलमध्ये तुम्हाला जी असणार आहे हेडलाईट LED सेमच तुम्हाला भेटून जाईल. यामध्ये इथं तुम्हाला हे दिलं असणार आहे लो बीम इकडे साईडला 4 स्क्वेअरमध्ये आणि इकडे दिले असणार हाय बीम ही 3 स्क्वेअरमध्ये. आणि ही आपली DRL दिलेली असणार आहे इकडे साईडला. टर्निंग इंडिकेटर लाईट पण तुम्हाला भेटून जाईल. वरती हा पार्ट जो आहे तो पूर्णपणे तुम्हाला क्रोममध्ये दिलेला असणार आहे. सेंटरला होंडाचं तुम्हाला मोठं ब्रँडिंग भेटून जाईल. या ठिकाणी खाली तुम्हाला नंबर प्लेटसाठी जागा दिली असणार आहे. तुम्हाला सिंगल हॉर्न दिलेलं असेल. आणि ग्रिल तुम्हाला ही असणार आहे नॉर्मली आपली ब्लॅक कलरमध्ये. जी टॉप मॉडेल होती त्यामध्ये तुम्हाला पियानो ब्लॅक पण होती. याच्यामध्ये तुम्हाला असणार आहे फक्त ब्लॅक कलरमध्ये नॉर्मली. टोईंग हुक दिलेलं असणार आहे. आपलं फॉग लाईट तुम्हाला दिली असणार आहे LED या ठिकाणी. आणि फक्त ही जी असणार आहे बाकी जी आपलं जे असणार आहे डिझाईन ह्याची ही तुम्हाला ऑलमोस्ट पूर्णपणे ही ब्लॅक कलर दिली असणार आहे या ठिकाणी. तुम्हाला जर एक्सेसरीचं पार्ट तुम्हाला काही लावायचं असेल क्रोपमध्ये तुम्ही इथं हे लावू घेऊ शकता. आफ्टर मार्केट किंवा शोरूममधून पण तुम्हाला ते भेटून जाईल. तिकीट काय आहे ती कशी असेल ती. वरचं पूर्ण तुम्हाला असणार आहे नॉर्मल प्लेटमध्ये दिले असणार आहे. वायपर 2 वॉशर दिलेले असतील. नंतर मग तुम्हाला रिक्वेस्ट सेन्सर भेटून जाईल डोअरलाच. डोअर साईडला इथं विथ की पण असणार आहे. तुम्हाला की पण दाखवून देतो गाडीची कशी असणार ती. ORM तुम्हाला असणार आहे बॉडी कलरमध्ये विथ तुम्हाला टर्न इंडिकेटर लाईट भेटून दिल्यामध्ये. ठीक आहे. नंतर मग डोअर वाईज तुम्हाला लावून घेत असेल जर तुम्हाला लावून घेत असेल डोअर वाईज तर तुम्ही ते ॲक्सेसरीच्या पार्टमध्ये लावून घेऊ शकतात. वरती तुम्हाला शॉफ्टवेअर अँटीरियर दिलेलं असणार आहे. आणि जर तुम्हाला कोणतेही ॲक्सेसरीचा पार्ट पाहिजे असेल तुम्ही या शोरूममध्ये येऊन घेऊ शकतात. म्हणजे डोअर वायझर नंतर मग डोअर गार्ड नंतर मग आतमध्ये मॅट ॲक्सेसरीमध्ये तुम्हाला भेटून जाईल. टायरची तुम्हाला साईज ऑलमोस्ट सेमच दिलेली असणार आहे. टायरची साईज तुम्हाला असणार आहे. टायरची साईज कुठे गेली. टायरची साईज नेहमीच गायब असते. इथं आहे 185/60 15 इंची दिलेली असणार आहे. ऑल व्हील्स टॉप मॉडेलमध्ये तुम्हाला भेटेल ब्लॅक कलरमध्ये डुअल टोनमध्ये असणार ते डायमंड कटमध्ये. आणि ही जी असणार आहे आपलं VXमध्ये तुम्हाला हे पण तुम्हाला सेम असेल. फक्त हा जो असणार आहे रिंगचा कलर तुम्हाला हा दिलेला असणार सिल्वरमध्ये. फ्रंटला तुम्हाला दिलेली असणार आहे डिस्क ब्रेक आणि रिअरला तुम्हाला दिलेलं असणार ड्रम ब्रेक. इथून तुम्हाला असणार आहे आपलं जे सस्पेन्शन जी असणार आहे तुम्हाला मॅकफर्सन स्ट्रूट विथ कॉल स्प्रिंगमध्ये तुम्हाला दिलेलं असणार फ्रंटचं सस्पेन्शन या ठिकाणी. फ्रंटला तुम्हाला डिस्क असणार आहे. रिअलमध्ये दिलेलं असणार आहे ड्रम ब्रेक. पाठीमध्ये तुम्हाला दिलेलं असणार आहे आपलं सस्पेन्शन दिलेलं असेल टॉर्झम बीममध्ये विथ कॉल स्प्रिंगमध्ये दिले असणार आहे. इथं पण तुम्हाला नंतर मग तुम्हाला इथं डिफॉगर भेटून जाईल या गाडीमध्ये. डिफॉगर पण दिले असणार आहे. हाय माउस सॉफ्टवेअर दिलेलं असणार आहे. पाठीमागचं रिअर पार्ट तुम्हाला असं असेल सेमच दिलेलं असेल. इकडच्या तुम्हाला IVTची ब्रँडिंग दिलेली असणार आहे राईट साईडला. लेफ्ट साईडला तुम्हाला दिली असणार MHची ब्रँडिंग. इकडे तुम्हाला दिली असणार आहे होंडाचा लोगो. आणि विथ तुम्हाला कॅमेरा पण याच्यामध्ये भेटून जाईल या ठिकाणी. कॅमेरा पण असणार आहे आपला रिअरचा. नंबर प्लेटसाठी झाले असणार आहे. 4 तुम्हाला पार्किंग 4 बोलतो आहे. 2 तुम्हाला पार्किंग सेन्सर दिलेले असणार आहे. आणि 2 तुम्हाला रिफ्लेक्टर दिलेले असणार आहे. खाली पण तुम्हाला टोईंग होईल दिली असेल इकडे साईडला. आणि डिक्की तुम्हाला असणार आहे एक 416 लिटर पण तुम्हाला डिक्की दिली असेल. आणि इथं तुम्हाला हे दिलं असणार रिफ्लेक्टर इकडे साईडला. आणि टायर तुम्हाला खाली पण हा सेमच दिले असणार आहे. 170 14 इंची तुम्हाला हा स्टीअरिंगमध्ये तुम्हाला हा ऑल हे भेटणार आहे. प्लस स्पेअर व्हील तुम्हाला दिलं असणार आहे स्टीअरिंगमध्ये. इथं तुम्हाला बाकीचे टूल किट मिळेल. जॅक बिग भेटून जाईल तुम्हाला खाली या ठिकाणी. बाकी एवढं मग सगळं भेटून दिल्यामध्ये. तुम्हाला जर काय एक्सेसरीच्या पार्टमध्ये तर मॅट बीट लावून घ्यायचे तुम्ही ते लावून घेऊ शकतात. आणि इथं तुम्हाला वरती दिलेलं असणार आहे लॅम्प तो पण तुम्हाला दिला असणार हा हॅलोजनमध्ये. आणि इथं काही टोईंग हुक काहीच नाही आहे नॉर्मली असणार आहे. इथं पण हा पण पार्ट तुम्हाला हा पॅकिंगमध्ये दिलेला असेल. ऑलमोस्ट तुम्हाला सर्व सेमच असणार आहे. रेअर लोअर पण दाखवतो. सीट पण तुम्हाला अशी असणार दिलेली. सीट पण तुम्हाला फॅब्रिकमध्ये दिलेली असणार आहे. अशी हीच्यामध्ये दिली असणार आहे नॉर्मली. ही काही व्हेंटिलेटर नसणार आहे. सेंटरला तुम्हाला
आर्मरेस्ट विथ कप होल्डर दिलेले असणार आणि हे जे असणार आहे आपलं हेडरेस्ट टॉप मॉडेलमध्ये पण तुम्हाला फिक्स असणार आहे आणि VXमध्ये पण तुम्हाला हे फिक्समध्ये दिलेले असणार आहे. त्या ठिकाणी वरती तुम्हाला लॅम्प सेंटरला भेटून जाईल आणि फ्रंटला पण भेटून जाईल आणि मध्ये गॅप पण तुम्हाला ऑलमोस्ट सेम असणार आहे. इथे तुम्हाला AC ची वेंट दिलेली असणार आहे आणि खाली तुम्हाला दिली असणार आहे पॉवर वोल्टचं तुम्हाला सॉकेट दिले असणार आहे. या ठिकाणी हे बघा 12 वोल्टचं दिलेलं असणार आहे. एक मिनटं हे बघा 12 वोल्ट तुम्हाला दिले असेल हे. या ठिकाणी AC ची वेंट दिलेली असणार आहे बस बाकी काही नाही. आणि इकडे पण तुम्हाला सेम दिलेलं असेल सिंगल टोनमध्ये तुम्हाला दिलं असं नाही डोअरचं कवर नंतर मग सिल्वर सॉरी होते ग्रे कलरमध्ये तुम्हाला दिले असणार डोअर हँडल पॉवर विंडोचे तुम्हाला स्विच दिले असणार आहे. तुम्हाला 4 स्पीकर भेटून त्याच्यामध्ये प्लस तुम्हाला ट्विटर पण तुम्हाला त्याच्यामध्ये अवेलेबल असणार आहे. 4 स्पीकर असणार आहे आणि 2 ट्विटर दिलेले असणार आहे. इथं तुम्हाला रिक्वेस्ट एंटर्स प्लस की पण असणार आहे. या ठिकाणी फ्रंटला तुम्हाला डोल टोनमध्ये दिली असेल ब्लॅक विथ बीचमध्ये ओव्हर कंट्रोल दिलेले असतील. हे आपले डोअर हँडल असणार आहे. इकडं स्पीकर असेल बॉटल होल्डर थोडं स्पेस असणार आहे. पॉवर विंडो तुम्हाला स्विच दिली असणार आहे लॉक अनलॉक करण्यासाठी. नंतर इकडचा हा पार्ट तुम्हाला नॉर्मली असा असणार आहे थोडंसं खराब आहे. आणि खाली तुम्हाला जर हे लावून घ्यायचं असेल आपलं काय झालं मॅट ते तुम्ही ते ॲक्सेसरीच्या पार्टमध्ये घेऊ शकतात. आणि ही जी आहे तुम्हाला ऑटोमॅटिकमध्ये असणार आहे. हां गिअरबॉक्स मॅन्युअली पण असेल. हे आपलं असणार आहे सीट हाईट ॲडजस्ट करण्यासाठी रिक्लाईन करण्यासाठी. चाबी तुम्हाला अशी असेल दोघंही की तुम्हाला सेमच भेटून जाते यामध्ये लॉक ऑनलॉक करण्यासाठी बोर्ड ओपन करण्यासाठी आणि आपण गाडी स्टार्ट करू शकतो. लॉक ऑनलॉक केल्यानंतर आपण गाडीला हे करू शकतो. तुम्हाला दाखवतो आता सध्या आता पहिल्यांदा गाडी लॉक करतो. गाडी स्टार्ट झाली म्हणजे लॉक केल्यानंतर तुम्हाला जर गाडी थोडंसं तुम्हाला कोलिंग ठेवायचं असेल गाडीमध्ये थोडीशी गाडीला गरम करून ठेवायची असेल ताबून ठेवतो आणि गाडीला बंद करून टाकतो. आता पहिल्यांदा परत ते हे पाहिलं बंद झाली. याच्यामध्ये तुम्हाला ही सिस्टीम अशी दिलेली दोघंही तुम्हाला की असे सेमच दिलेले असणार आहे. यासोबतच तुम्हाला आता मी गाडीच्या आतमध्ये बसून दाखवतो. अरे अनलॉक सीट पण चांगली आहे. इथं बघा तुम्हाला याच्यामध्ये पण तुम्हाला आडस भेटणार नाही. याच्यामध्ये तुम्हाला या गाडीमध्ये आडस नाही भेटणार. फक्त तुम्हाला हे जे असणार साईड कॅमेरा तुम्हाला यामध्ये भेटून जाईल. आपलं ते तिकडे जायला तुम्हाला कॅमेरा दिलेला असणार आहे त्या ठिकाणी ओव्हर इव्हनच्या खाली इथूनच दाखवून देतो. हे बघा ओव्हर इव्हनच्या खाली तुम्हाला हा कॅमेरा दिलेला असणार आहे लेन असिस्ट करण्यासाठी. याच्यामध्ये तुम्हाला हा भेटून जाईल. या ठिकाणी ऑलमोस्ट तुम्हाला सगळं सेमच असणार आहे. स्टेअरिंग बिअरिंग इन्फॉर्मेशन सिस्टीमची कंट्रोल दिलेली असणार आहे. कॉलिंग कंट्रोल दिलेली असणार आहे. सेंटर तुम्हाला होंडाचा लोगो असणार आहे. 6 यात तुम्हाला एअरबॅग दिलेली असणार आहे. फ्रंट तुम्हाला 2 असतील इकडं ड्रायव्हर साईड को ड्रायव्हर साईड आणि इकडे तुम्हाला हे बघा इथं पण दिलेलं असतील आपलं पिलरला आणि इथं पण दिलेलं असतील आणि कर्टनला पण इथं पण असतील सीटला इकडे साईडला. हे बघा इथं पण तुम्हाला हे एअरबॅग दिले असणार आहे. याच्यामध्ये तुम्हाला इंजिन स्टार्ट स्टॉप करण्यासाठी इम्बुलायझर दिले असणार आहे. हे आपलं हेडलाईटची कंट्रोल असेल इथं आणि आपलं टर्न इंडिकेटर लाईटचे. इथं तुम्हाला पॅडल शिफ्टर दिले असेल. आपल्या मॅन्युअली पण तुम्ही हे गाडीला हे करू शकता शिफ्ट करू शकता गिअर. ट्रॅक्शन कंट्रोल दिलेलं असतं इकडं. आपलं हे हेडलाईटची कंट्रोल इकडे जायला AC ची वेंट आहे. हा बीच कलर आहे आणि हा सिल्वरमध्ये तुम्हाला ही डिझाईन दिली असते इकडे जायला. वरचा पार्ट तुम्हाला असणार आहे फ्लॅटमध्ये. हा 9 इंची तरी असेल. हा इन्फोटेनमेंट सिस्टीम सेंटर तुम्हाला अशी टाईप सेमच असणार तुम्हाला डिझाईन काही वेगळं नसणार आहे. आपलं हे क्लायमेट कंट्रोल दिलेलं असणार आहे. गाडी सध्या पार्किंगमध्ये आहे. ठीक आहे. इकडं तुम्हाला वायरलेस चार्जर पण तुम्हाला याच्यामध्ये भेटून जाईल. टॉप मॉडेलमध्ये आणि VXमध्ये ZSमध्ये आणि VXमध्ये तुम्हाला दोघंही ठिकाणी वायरलेस तुम्हाला चार्जर दिले असणार आहे मोबाईलसाठी. इकडे तुम्हाला पॉवर 12 वॉटचं तुम्हाला पॉवर सॉकेट दिले असणार आहे इथं आणि इथं तुम्हाला दिलं असणार आहे USB पोर्ट. या ठिकाणी हे बटन आपल्या याच्यासाठी असणार आहे. आपल्याला जेव्हा आपण हे करू मोबाईल ठेवू त्याला आपण ते चार्ज करू शकतो. याचं बटन आहे. 2 कप होल्डर दिलेले असणार आहे. थोडंसं स्पेस असेल. हँडब्रेक आहे. हे तर मला एक बॉटल होल्डर किंवा काहीतरी ठेवण्याचं मला जागा दिली आहे सॉरी की चाईडला. ग्लव्ह बॉक्स पण तुम्हाला चांगला दिलेला आहे. यामध्ये फर्स्ट एड किट आणि बुक दिलेलं असणार आहे. बुकलेट यामध्ये ट्विटर असेल IRM डे नाईट इकडे जायला. सन वायझर विथ तुम्हाला मिरर असेल इथं दिलेलं. याकडे जायला लाईट नसेल यामध्ये तुम्हाला लॅम्प दिले नसणार आहे. लॅम्प तुम्हाला त्यात दिले असेल सेंटरला. हे तुम्हाला दोघं दिले असणार हॅलोमध्ये. तुम्हाला जर काही चेंज करायचं असेल तुम्हाला LEDमध्ये लावून घेतली असेल पूर्णपणे व्हाईट तुम्ही ते लावून घेऊ शकता. इकडच्या समोर साईडला दिली असेल. इकडे पण तुम्हाला सेमच दिली असेल मिरर दिली असेल इकडे जायला सनवायझरच्या ठिकाणी. नंतर मग वरचे जे डोअर हँडल असणार आहे हे तुम्हाला सॉफ्टमध्ये असणार आहे इकडे जायला.
याच्यामध्ये तुम्हाला ABS, EBD, ESP, हिल होलसिस, हिल्स ट्रॅक्शन कंट्रोल, सेफ्टीमध्ये तुम्हाला भेटून जातील. पाठीमध्ये तुम्हाला पार्किंग सेन्सर असणार आहे, रिव्हर पार्किंग कॅमेरा दिलेला असणार आहे, लेन ट्रॅकिंग कंट्रोल ते पण तुम्हाला याच्यामध्ये भेटून जाईल. तुम्हाला चालू करून दाखवतो नॉर्मली इंजिन. हा तुम्हाला असणार आहे अँड्रॉइड ऑटो आणि ॲपल कारप्ले तुम्हाला भेटून जाईल. स्टार्टिंग तुमची अशी असणार आहे गाडीची. हे बघा असं हे तुम्हाला हे चालू होईल. नॉर्मली हे इन्स्ट्रुमेंट तुमचा फ्रंटचा आर पी एम मीटर दिलेलं असेल इकडच्या साईडला. मध्ये तुम्हाला एमएडी दिलेलं असणार आहे, किती किलोमीटर चालली ते, टेम्परेचर दिलेलं असेल, आपला फ्यूलची इकॉनॉमी किती आहे ती, स्पीडोमीटर दिलेलं असणार इकडच्या साईडला. ओके, इकडे तुम्हाला हे आपण सेट करू शकतो. सीट बेल्ट रिमाइंडरवर दिलेलं असणार इकडच्या साईडला. इकडच्या तुमचे वायपरचे कंट्रोल दिलेले असेल इकडच्या साईडला. ACचं तुम्हाला क्लायमेट कंट्रोल असणार आहे, ऑटोमॅटिक असणार आहे. हे पण क्लायमेट कंट्रोल ऑटोमॅटिक तुम्ही करू शकता. फ्रंटला रिअरला मोड तुम्हाला ठेवू शकतात. AC कसं पाहिजे तुम्हाला फ्लो तुम्ही तसं ठेवू शकतात या ठिकाणी. ओके, एवढं तुमचा हा इन्फो सिस्टम तुम्हाला दिलेच नाही. फ्रंटला तुम्हाला असं दिलेलं असेल, पॉवर ऑन ऑफ करण्यासाठी दिली असणार आहे, वॉल्यूमचं दिले असणार की साईडला. इकडे तुम्हाला दिलेच नाही आपले ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, नॅव्हिगेशन दिलेलं असणार आहे, वायफाय दिलेलं असणार आहे की साईडला, सेटिंग दिलेली असेल की साईडला. नंतर मग आपण ब्राईटनेस तुम्हाला याच्यामध्ये आपण सेट करू शकतो. याच्यामध्ये तुम्हाला डिव्हाइस USB कनेक्टिंग, नंतर मग RDS, साऊंड, बीप, सिस्टीम व्हॉल्यूम हे सगळं तुम्हाला याच्यामध्ये भेटून जाईल. एक मिनटं, क्लॉक सेटिंग सगळं तुम्हाला याच्यामध्ये भेटून जाईल या ठिकाणी. ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी असणार आहे, नॅव्हिगेशन हे कॉलिंगचं कंट्रोल दिलेलं असणार आहे, वायफाय दिलेलं असेल, FM, AM यामध्ये सगळं तुम्हाला यामध्ये भेटून जाईल. बॅक बटन याच्याला तुम्हाला सेटिंग दिली असेल. हे बघा मित्रांनो, हे इथं लाईट आपण मोबाईल जर ठेवला तर आपण वायरलेसनुसार आपण हे आपल्या मोबाईलला चार्ज करू शकतो. ते बंद करूया. इकडं तुम्हाला याच्यामध्ये भेटून जाईल. यामध्ये ठिकाणी सेंटर तुम्हाला किती किलोमीटर झाली ते इथं. नंतर मग आपलं ट्रिप A, ट्रिप B आपण तिथे सेट करू शकतो. मायलेज आपल्या नंतर मग फुल टँकमध्ये तुमची गाडीची किती रेंज भेटते हे पण तुम्हाला यामध्ये भेटून जाईल. या ठिकाणी तुम्हाला भरपूर भेटून जाईल. जी मीटर भेटून जाईल, सीट बेल्ट असणार आहे, सेटिंग असणार आहे, नंतर मग कस्टमाइज डिस्प्ले असणार आहे, इन्फॉर्मेशन असणार आहे. हे आपण इथं आपण चेंज करू शकतो. टेकोमीटर दिले असणार आहे, रेंज, फ्यूल किती आहे ते आपण इथं सेट करू शकतो. यामध्ये ॲव्हरेज किती भेटते तुम्हाला गाडीची, किती किलोमीटर आलेली ते, नंतर ट्रिप A, ट्रिप B इथं आपण हे सेट करू शकतो या ठिकाणी. स्पीड, टायमिंग यामध्ये सगळं भेटून जाईल. रिसेट करू शकतो आपण याच्यामध्ये. ठीक आहे, जी मीटर, सीट बेल्ट, सेटिंग याच्यामध्ये तुम्हाला क्लॉक, व्हेकल सेटिंग आपण करू शकतो. सेटिंग याच्यामध्ये क्लॉक सेटिंग असणार आहे, मीटर सेटिंग असणार आहे, कीलेस SS सेटअप दिलेलं असणार आहे, लायटिंग सेटअप दिलेली असणार आहे, डोअर सेटअप दिलेली असणार आहे, डिफॉल्ट ऑल, बॅक, क्लॉक सेटअप एवढं तुम्हाला यामध्ये भेटून जाईल. कस्टमाइज डिस्प्ले तुम्हाला दिलेली असणार आहे. तुम्हाला कसं पाहिजे तुम्ही तो इथं ठेवू शकता. यामध्ये टेकोमीटर, रेंज, फ्यूल, स्पीड, टायमिंग हे सगळं तुम्हाला याच्यामध्ये भेटून जाईल. बाकीचे ते जे फंक्शन तुम्हाला दिले असणार आहे ते आय थिंक जेव्हा तुमची फर्स्ट सर्व्हिस होईल ना त्या टायमाला तुमचं हे बाकीचे जे पण असणार फंक्शन्स ते आय थिंक चालू होतील. शुअर नाही मी, पण ते तुम्हाला बघावं लागेल ते कसं जातात. म्हणजे इन्फॉर्मेशन दिलेली असणार आहे. तुम्हाला सगळ्या याच्यामध्ये भेटून जाईल. खाली तुम्हाला टायमिंग दिलेलं असणार आहे. बाकी तर तुम्हाला सेंटरला तिथं तुम्हाला शिफ्टर पण देऊन जाईल, गिअर शिफ्टर पण भेटून जाईल सेंटरला. या ठिकाणी टेम्परेचर असणार आहे. हे सगळं तुम्हाला याच्यामध्ये भेटून जाईल. गाडी आता बंद करतो आणि आता तुम्हाला इंजिनबद्दल माहिती देतो. इंजिन तुम्हाला ऑलमोस्ट सेम असणार आहे, काय वेगळं नाही आहे. पण तुम्हाला इथं बघा, इथं तुम्हाला दोन हे दिले असतील, आपलं कॅप ओपन करण्यासाठी आपली फ्युलची आणि हे आपलं बोनटचं ओपन करण्यासाठी. पहिल्यांदा मी बोनट ओपन करतो ना, तुम्हाला दाखवतो. तुमचं असं असणार आहे गाडीचं इंजिन. वरती तुम्हाला आयसोलेशन तुम्हाला जागा दिलेली नसणार आहे. हे नॉर्मली असेल पूर्णपणे.
हे तुम्हाला असं असणार आहे इंजिन. हे तुम्हाला असणार आहे वॉटर कोल्ड इनलाईन 4 सिलेंडर असणार आहे IVTECची तुम्हाला हे भेटून जाईल. 1200 तुम्हाला इंजिन दिलेलं असणार आहे. याच्यामध्ये तुम्हाला जी पॉवर जनरेट होते 90 BHPची जी 6000 RPM चालली होते आणि 110 नंतर तुम्हाला टॉर्क भेटतो तो 800 RPM चालला जातो. यामध्ये तुम्हाला CVTमध्ये जी असणार आहे आपलं मायलेज तुम्हाला ती असणार आहे 19.46 किलोमीटर पर लिटरची आणि मॅन्युअलीमध्ये तुम्हाला दिली असणार आहे 18.65 किलोमीटर पर लिटरची. CVTमध्ये तुम्हाला दिले असणारे कंटिन्यू ट्रान्समिशन दिलेले असणार आहे. E20 तुम्हाला फ्यूल पण तुम्ही यामध्ये भरू शकतात. पेट्रोल असणार आहे इंजिन आणि जे पण गिअर असतं तुम्हाला 6 स्पीड ॲटोमॅटिक असणार आहे आणि 5 स्पीड तुम्हाला मॅन्युअली दिली असणार आहे. आणि NCAPमध्ये तुम्हाला रेटिंगमध्ये तुम्हाला ही जी सेफ्टी आहे तुम्हाला ती 4 स्टारमध्ये भेटून जाईल. बाकीचे तुम्हाला फंक्शन दाखवून देतो की ज्याला तुम्हाला ABS EBDची तुम्हाला ब्रेकिंग सिस्टम दिलेली असणार आहे. AI आपलं होंडाची तुम्हाला ब्रँडिंग तिथे भेटून जाईल. IVTECची ब्रँडिंग पण भेटून जाईल. इंजिन तुम्हाला असणार आहे 4 सिलेंडरमध्ये. बाकीचं तुम्हाला हा पण खालचा पार्ट जो असणार आहे तो पॅकिंगमध्ये दिलेला असणार आहे. इकडे तुम्हाला फ्यूची कंट्रोल दिलेली असेल, बॅटरी असेल, खाली तुम्हाला फॅन दिलेला असणार आहे साईडला खाली घ्यायला. तर बंद करतो आणि तुम्हाला बाकीचं तुम्हाला कलर कोणते भेटतील आणि फीचर काय काय असणार आहे याच्याबद्दल तुम्हाला माहिती देतो. त्याबद्दल तुम्हाला रिक्वेस्ट दिलेली असणार आहे आणि हे आपलं कॅमेरा दिलेलं असणार आहे लेन ट्रॅकिंग करण्यासाठी, लेन असिस्ट ट्रॅकिंग करण्यासाठी घ्यायला. आणि तुम्हाला 35 लिटरमध्ये तुम्हाला दिली असणार आहे फ्यूलची टाकी. यामध्ये तुम्हाला डायमेन्शनमध्ये लेन दिलेली असणार आहे 3995 mm. वेट तुम्हाला थोडीशी वाढलेली असणार आहे 1733 mm पर्यंत दिली असणार आहे. हाईट दिलेली असणार आहे 1500 mm पर्यंत आणि गाडीचं व्हीलबेस असणार आहे 2470 mm पर्यंत. गाडीचं जे कव्हर वेट असणार आहे 986 kg पर्यंत दिलेली असणार आहे. आणि CVTमध्ये तुम्हाला जे ग्रॉस वेट आहे तुम्हाला तो 1380 kgमध्ये असणार आहे. मॅन्युअलीमध्ये असणार आहे 1360 पर्यंत kgपर्यंत दिले असणार आहे. टर्निंग रेडियस तुम्हाला दिलेलं असणार आहे 4.7 पर्यंत. V मॉडलमध्ये VX आणि ZX मध्ये तुम्हाला दिले असणार आहे 4.9 पर्यंत दिले असणार आहे टर्निंग रेडियस. मल्टी अँगल रिअर तुम्हाला कॅमेरा भेटून जाईल. पडेल ॲटोमॅटिक हेडलॅम्प कंट्रोल विथ लाईट सेन्सर दिलेला असणार आहे. हेडलाईट इंटरग्रेशन वायपर तुम्हाला यामध्ये भेटून जाईल. सिक्युरिटी सिस्टीम अलार्म दिलेला असणार आहे. नेक्स्ट जनरेशन कनेक्टिव्हिटी विथ टेलिमॅटिक कंट्रोल तुम्हाला दिलेलं असणार आहे. TCU Alexa दिलेलं असणार आहे. रिमोट कॅपेबिलिटी दिली असणार आहे. नंतर मग स्मार्ट वॉच कनेक्टिव्हिटी दिली असणार आहे. USB इन पोर्ट दिली असणार आहे 2. प्रीमियम सराउंडिंग साऊंड भेटेल तुम्हाला याच्यामध्ये. स्मार्ट वॉच तुम्हाला कनेक्टिव्हिटी ॲप दिलेली असणार आहे. मोबाईलमध्ये पण तुम्हाला ॲप भेटून जाईल. कनेक्टिव्हिटी होंडाची स्मार्ट वॉच कनेक्टिव्हिटी ॲप पण तुम्हाला भेटून जाईल. कलरमध्ये तुम्हाला असणार आहे रेड मेटॅलिक, ग्रे मेटॅलिक, तर मग ब्लू पिरियल, सिल्वर मेटॅलिक असणार आहे, व्हाईट पिरियल आणि एक असणार आहे ब्राऊन मेटॅलिक. एवढं तुम्हाला 6 कलरमध्ये तुम्हाला ही गाडी अवेलेबल असणार आहे. गाडीची तुम्हाला ऑन रोड पण तुम्हाला पाहिजे असणार आहे 12,12,000पर्यंत असणार आहे VX मॉडलची. डिस्ट्रिक्टमध्ये सिटी वाईज तुम्हाला प्राईस ती थोडीशी वेगळी असणार आहे. मॅन्युअलीमध्ये तुम्हाला दिलेली असणार आहे 11 लाखापर्यंत ऑन रोड प्राईस. चला मग मित्रांनो, तुम्हाला या गाडीचा व्हिडिओ कसा वाटला तुम्ही मला कमेंट करून सांगू शकता. अशी एक गाडी घेऊन परत पुढच्या वेळेस व्हिडिओ आता मी हा व्हिडिओ थांबवतो. आणि जे लोक माझ्या चॅनलतील लोक नवीन असाल त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका. सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि माझी बिलची जी घंटी आहे ती ऑल नोटिफिकेशन करून ठेवा. जे पण मी नवीन व्हिडिओ बनवत राहील तुम्हाला त्याचे नोटिफिकेशन भेटत राहतील. ठीक आहे मित्रांनो, चला अशी गाडी घेऊन परत पुढच्या वेळेस भेटूया. आणि तुम्हाला तर या गाडीचा परचेस करायचा असेल तुम्हाला या शोरूमचा ॲड्रेस देऊन टाकेल. ॲड्रेस विथ फोन नंबर देऊन टाकेल. तुम्हाला हा शोरूम असणार आहे आपलं कोणगावच्या ठिकाणी, कल्याण कोणगावच्या तुम्हाला हा शोरूम भेटून जाईल. शोरूमचं नाव आहे रिजंट होंडा. याच्या बाजूला तुम्हाला टोयोटाचं पण शोरूम असणार आहे आणि प्लस सुझुकीचं पण तुम्हाला याच्यामध्ये नेक्साचं पण शोरूम दिलेलं असणार आहे. ॲड्रेस देऊन टाकेल. तुम्ही डायरेक्टली इन्क्वायरी किंवा कॉन्टॅक्ट करू शकतात.